तुम्हाला आता पायी चालण्याचा परवाना काढावा लागेल. तुम्ही जर पायी चालायला लागले तर तुमच्याकडे लायसन असणं आवश्यक आहे पायी चालण्याचं. तुमच्याकडे जर लायसन नसेल तर तुम्हाला फाईन बसवला जाईल. म्हणजे तुम्हाला पायी चालण्याचा सुद्धा आता टोल नाका बसेल, तुम्हाला टॅक्स बसेल. असं सरकार करू शकतं की जेव्हा सत्ताधारी उदंड होतात, माजोरे होतात, तेव्हा ते पैसा कमवण्यासाठी काही करू शकतात. सरकारने यामधून बोध घेतला पाहिजे की 49%नीच लोकांनी फक्त त्या पाट्या घेतल्यात, 51% लोकांनी बहिष्कार का टाकला आहे याचा शोध घेतला पाहिजे ना. का बळजबरी करायची की नाही तुम्ही भराच, नाहीतर तुम्हाला आता जेलमध्ये टाकू, नाहीतर तुम्हाला तुमच्या गाड्या जप्त करू, नाहीतर तुम्हाला कोर्टामध्ये उभे करू. म्हणजे तुमच्या 200-500 रुपयासाठी लोकांना आता कोर्टाच्या वाऱ्या तुम्ही करायला लावणार. म्हणजे फक्त उद्योगपतींचे मोठमोठ्या लोकांची दुकानदारी चालविण्यासाठी सरकारचा आता उपयोग होतोय आणि त्यांच्यासाठी कायदे केले जात आहेत. ती ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जसे इंग्रज कायदे करीत होते का, तसे कायदे करण्यासाठी आता राज्यकर्ते जर त्या विधिमंडळांचा आणि सत्तेचा उपयोग करणारे असले तर सामान्य माणसाचे प्रश्न यापुढे कधीच सुटू शकत नाहीत. म्हणजे सरकार आता धंदे लोकांचे चालाव्यात म्हणून आता कायदे करणार का? असं जर असलं तर इथं या देशामध्ये कोट्यावधी बेरोजगार आहेत, त्यांचे पण धंदे चालण्यासाठी काही योजना का? म्हणजे त्या कंपनीसाठी सरकारनं हा कायदा केलेला आहे, लोकांसाठी केलेला आहे असं मला वाटत नाही. आता ते फाईन मारण्यासाठी सरकारनं खाजगी लोकांची नियुक्ती केली, हाजरीवरती त्यांना काही समजा मानधन देऊन कमिशनवरती. किती वाईट वेळ आहे. हे सर्वसामान्य माणसाला त्याची गळचिपी करण्यासारखं आहे आणि त्याला लुटण्यासारखं आहे. जसं वाटमारी होते का नाही, सरकारच वाटमारी करायला बसल्या. मग लोकांनी न्याय मागायचा कोणाकडं? बरोबर आहे का? जायचं कोणाकडं? सध्या जिथं गाडी दिसेल तिथे पोलीसचे लोक किंवा पोलीस डिपार्टमेंट गाड्या अडविण्याचे प्रकार आहेत. मग ती 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, की हे गाड्या अडविण्याचे प्रकार काय आहेत, माझ्यासारख्या सामान्य माणसाला तर काहीच समजेना. या बाबतीत थोडंसं स्पष्टीकरण किंवा थोडीशी माहिती आम्हाला दिली तर बरं होईल. सध्या ज्या चौकात गाड्या अडविणं चालू आहे आणि त्यांना दंड फाईन मारणं चालू आहे, तर त्याचं कारण असं आहे की ज्या शासनानं ज्या पाट्या बदलण्यासाठी अवधी दिलेला होता तर तो 30 जूनला संपला आणि 1 जुलैपासून ज्या गाड्यांनी अशा सरकारनं निर्देशित केलेल्या पाट्या बदलल्या नाहीत अशी वाहनं जर रस्त्यावरती दिसली तर त्या वाहनावरती RTOच्या माध्यमातून, परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून पोलीस असतील तर ते फाईन मारायचं काम करतायत. आता मला सांगा की परवा दिवशीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितलं, ज्या वाहनधारकांनी 30 जूनपर्यंत आपल्या गाड्यांच्या पाट्या बदललेल्या नाहीत तर त्या पाट्या न बदलणाऱ्या लोकांना 1000 रुपये दंड होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्या दंडाचं जाऊ द्या, त्याच्यापेक्षा एक विचित्र गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कारण हे जे फाईन मारणारे चौकात उभा असणारे ट्रॅफिक पोलीस, ह्यांचा अधिकार आहे समजा ते फाईन मारायचा की ती गाडीला नंबर प्लेट नाही किंवा फॅन्सी नंबर आहेत, त्याच्यावरती दंड मारला जाईल. परंतु आश्चर्याची गोष्ट काय माहिती का, की ह्या पाट्या न बदलणाऱ्या गाड्या त्यांचं सर्चिंग बसस्टँडवरती, नगरपालिका, त्यानंतर भाजी मंडई, चित्रपटगृह, जिथं सार्वजनिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी खाजगी मुलं म्हणजे रोजाने लावलेली माणसं तर ते गाड्या शोधतायत आणि त्यांचे फोटो काढून घेऊन त्यांचं ते ऑनलाईन नंबर टाकून फाईन मारतायत. मग आता मला सांगा की इथं पोलीस कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी संपले, आता ते फाईन मारण्यासाठी सरकारनं खाजगी लोकांची नियुक्ती केली, हाजरीवरती त्यांना काही समजा मानधन देऊन कमिशनवरती. किती वाईट वेळ आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण असं समजायचो किंवा सरकारी नियमानुसार सगळं काम होतं आहे आणि सरकारी नियम म्हणून त्या पाट्या बदलणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी त्या मंत्र्यांनीच माहिती अशी दिली की एवढ्या वेळा मुदत वाढ देऊन देखील ह्या 5 वर्षामध्ये फक्त 49% लोकांनीच पाट्या बदललेल्या आहेत. बरोबर का नाही? म्हणजे किती 51% लोकांनी पाट्या बदललेल्या नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ असा एवढाच आहे की लोकांना सरकारनं काढलेली ही योजना किंवा ह्या पाट्या बदलण्याची मोहीम मान्य नाही
किंवा लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे म्हणून लोकांनी त्या पाट्या बदललेल्या नाही. बरोबर का? बरोबर. हां आता त्यांनी अशी माहिती दिली की बुवा 2,10,00,000 या राज्यामध्ये वाहनधारक आहेत. त्यापैकी अजून 1,10,00,000 वाहनधारकांनी त्या पाट्या बदललेल्या नाहीत. मग आता त्यांनी पाट्या बदलाव्यात यासाठी ह्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी त्या गाड्या दिसतील त्या ठिकाणी शासनाने ते फाईन भरून घ्यावा आणि लगेच त्यांना घरपोच पाट्या द्यावात. पाठीमागं एक वर्ष 6 महिन्यापूर्वी कोणीतरी असं मत व्यक्त केलेलं होतं, परंतु सरकार तसं मत म्हणजे मोहीम राबवताना दिसत नाही. तुम्हाला पाट्याच बदलायच्यात तर लोकांना घरपोच द्या, त्यांच्या ऑफिसवरती नेऊन द्या किंवा लगेच पाटी तयार करून द्या ना त्यांना. आता मला सांगा की असं काय विशेष आहे त्या पाट्यामध्ये की ती पाटी बदलल्यानंतर काय चमत्कार होईल? तर मलाही तोच प्रश्न विचारायचा होता हां. की पाटी बदलली आणि नाही बदलली याच्यात सरकारचा फायदा आहे काय किंवा नुकसान काय, हे आता सर्वसामान्य जनतेला समजावं. मुळामध्ये की शासनाने यापूर्वीच नियमावली घालून दिलेली आहे की गाड्यांच्या पाट्यांचे नंबर, त्यांचा फॉन्ट साईज किती असावा, कसा असावा, रंग कोणता असावा याच्याविषयी नियमावली आहे ना. त्याप्रमाणे लोकांनी पाट्या यापूर्वी बसवलेल्याच आहेत. आता ह्या ज्या काय गुजराती पाट्या आहेत, गुजरात त्या कंपनीला त्या पाट्या दिलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे कंत्राट 3 कंपन्याला दिलेले आहे. म्हणजे त्या कंपनीसाठी सरकारनं हा कायदा केलेला आहे, लोकांसाठी केलेला आहे असं मला वाटत नाही. त्या कंपन्याला त्याचा निधी मिळावा आणि त्यांच्यामधून त्यांना उत्पन्न मिळावा यासाठी लोकांकडून हे 100, 200, 500 रुपये जमा करणं चालू आहे. हां. 30 जूनची तारीख संपली की 1 जुलैपासून असे काही लोक पळायला सुरुवात केली की जिथं गाड्या दिसतील तिथं पटापट ट्रॅक करायला सुरुवात केली. उद्या ज्याला जर कोणी कोर्टात गेला आणि त्याच्यावरती स्टे आणला तर पुन्हा आपला वसुली थांबू नये ना. हां. म्हणून ह्यांनी काय केलं की ते तारीख संपली की दुसऱ्या दिवसापासून हे लोक रोजाने लावून दंड मारायला सुरुवात केली. आता विचार करा तुम्ही की 1,000 बी दंड म्हणला, आलं का लक्षात, आणि 1 कोटी लोक जरी म्हणलं तर हे वसुली किती करायला लागली? कमीत कमी 1,000 कोटीची वसुली एका झटक्यात व्हायला लागली. म्हणजे फायदा कोणाला चालला आहे? लक्षात घ्या, ह्यो फायदा कोणाला आहे? म्हणजे लोकांना दंडाची भीती घालायची आणि ते पाटी बसवायला प्रवृत्त करायची. कंपन्याला वगैरे म्हणजे हे केलं तर हे होईल, नुकसान होईल आणि मग हे करा. बरोबर. मग तेच वेगवेगळे कार्ड काढायच्या बाबतीत बी एस टी महामंडळाचं कार्ड, तुम्ही कार्ड नाही काढलं तर तुमच्या प्रवासात सवलत मिळणार नाही. बरोबर आहे का नाही? हां. आता रेशनचं, डिजिटल रेशनचं काढलं, डिजिटल रेशन नाही काढलं तर तुम्हाला ते पुढच्या सुविधा मिळणार नाहीत. बरोबर. हां. मग लोकांनी काय करायचं, 200 रुपये भरायचे आणि ते कार्ड काढायचे. मग हे हिशोब असं करतात की महाराष्ट्राची लोकसंख्या एवढी कोटी, मग एवढ्या कोटी लोकांनी कार्ड काढले तर एवढ्या कोटीचं प्रॉफिट. मग हे कंत्राट सगळे खाजगी लोकांना दिलेले आहेत ना. हां. आलं का लक्षात? आता कर्जमाफीला बी त्यांनी तसंच केलं. ॲग्रिस्टॅक कार्ड काढलेलं असेल, ॲग्रिस्टॅक नंबर काढलेला असेल तरच तुम्हाला कर्जमाफी. अरे भीती मग कमून दाखवताय लोकांना, म्हणजे भीती दाखवून लुटण्याचे प्रकार असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही 1,000 रुपये दंड कशाला काढायला लागले? 300 रुपयाची पाटी बदलण्यासाठी. हां. म्हणजे 300 रुपये, 350 रुपयाची जी पाटी आहे काय, हां. 4 व्हीलरची 600, 650 रुपयाची पाटी. ती 600 रुपयाची पाटी, त्या 600 रुपयाप्रमाणे त्या कंपनीला ते नफा मिळवून देण्यासाठी तुम्ही 1,000 रुपयाला लोकांना टाकायला लागले ना. आलं का लक्षात? बरं, दुसरी गोष्ट की त्यांनी आणखीन एक सांगितलं की अशा पाट्या बदलल्यानंतर जे आतंकवादी कारवाया करणारे लोक आहेत की ज्या गाड्या वापरतायत किंवा गुन्हेगारीसाठी गाड्या वापरतायत तर त्याचं प्रमाण कमी होईल. मग त्याचं प्रमाण कसं कमी होईल ह्याचं शपथपत्र सरकारने द्यावा ना, कोर्टामध्ये द्यावा, म्हणजे तुमच्या विधिमंडळात द्यावा, विधान परिषदेमध्ये द्यावा, कामकाज चालू असताना त्या पावसाळी अधिवेशनात द्यावा त्यांनी शपथपत्र की अशा पाट्या बदलल्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल याची हमी आम्ही देत आहोत आणि मग लोकांनी बदलाव्यात. एका मिनिटात लोक बदलतील ना, एका दिवसात बदलतील. म्हणजे त्याचा फायदा काय, तोटा काय हेच सांगितलं नाही. बरं, तुम्ही काय म्हणता की आतंकवादी कारवाया होतील. आत्तापर्यंत आतंकवाद्यांनी ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्या वापरलेल्या तुम्ही समजा जप्त केल्या. मग आता तुम्ही पेहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस त्या आरोपींनी कुठल्या गाड्या वापरल्या, केल्या का जप्त? तुम्ही केला का शोध? इथं हजारो गाड्या रोज चोरीला जातात, त्या तुम्हाला सापडणार. 2019पर्यंत किंवा 2019 नंतर ज्या गाड्या लोकांनी नवीन घेतल्या त्याला तर ऑलरेडी म्हणजे कंपनीतूनच ती पाटी बसून येते. मग अशा गाड्या ज्या पाटी बसविलेल्या त्या चोरी झाल्यात तुम्ही सापडा ना. मग
त्याच्यामध्ये काही GPS यंत्रणा बसवलेली आहे, काही सॅटेलाईट यंत्रणा त्या पाठीमध्ये बसवली आणि मग त्यामुळं तुमची पाठी लगेच ट्रॅक झाली आणि ती सापडली गाडी, असं होतं आहे का? मग तसं बी होत नाही ना. हां, म्हणजे त्या गाड्या शोधण्यासाठी पोलिसांना, प्रशासकीय यंत्रणेला लवकर समजा फायदा होत असेल तर वेगळी गोष्ट, फायदा काहीच नाही. बरोबर आहे का? उगाच सांगायचं की असं असं पाहिजे, पण काहीच नाही ना. त्या पाट्या इतक्या हलक्या दर्जाच्या आहेत काय, की त्याला मागून जर कोणी थोडीशी धड दिली ना की त्याचे 2 तुकडे होते. मग लगेच पुन्हा दुसरी पाटी बसवायची. म्हणजे काय माहिती का, ते कोलगेट, ते एवढंसं कोलगेट तयार केलं त्यांनी. ते कोलगेट तुम्ही दाबलं का भसकुनी ते बाहेर निघतं माहिती का? हां. की म्हणजे ते लवकर संपावं म्हणून. म्हणजे तुम्हाला उलसक जरी पाहिजे असलं तर ते तेवढे लिमिटमध्ये एवढं निघतं ते अर्धा इंच इतकं. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला कमी जरी लागत असलं तर तेवढं घ्यावंच लागेल. मग ते संपलं पाहिजे लवकर आणि लोकांनी लगेच दुसरं विकत घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? अच्छा. हे तसले प्रकार आहेत. म्हणजे तुमची डॅमेज झाली पाटी वर्षभराने की तुम्हाला 600 रुपयाची दुसरी घ्या त्या कंपनीकडून. हां. म्हणजे कंपनीचा फुकटा धंदा सुरू झाला. म्हणजे सरकार आता धंदे लोकांचे चालाव्यात म्हणून आता कायदे करणार का? असं जर असलं तर इथं ह्या देशामध्ये कोट्यावधी बेरोजगार आहेत, त्यांचे पण धंदे चालण्यासाठी काही योजना का? हां. त्यांच्यासाठी कायदे काढा, की लोकांना सांगा की रोज तुम्हाला 1 किलो शेंगदाणे खाल्लेच पाहिजेत. आठवडाभरात तुमचं 1 किलो तेल संपलंच पाहिजे. लगेच तुम्ही ते तर तिथून खरेदी केलीच पाहिजे. शेतकऱ्यांचा माल लवकर विकलाच गेला पाहिजे. नाही विकला तर तुम्हाला हा दंड. म्हणजे दुसऱ्या सामान्य लोकांचे सुद्धा व्यवसाय चालण्यासाठी कायदे करा ना. नाही समजा लोकांनी खरेदी केली तर त्यांना दंड बसवा. म्हणजे ते पटकन खरेदी करतील आणि दुकानं चलतील. म्हणजे फक्त उद्योगपतींचे आणि मोठमोठ्या लोकांची दुकानदारी चालविण्यासाठी सरकारचा आता उपयोग होतोय. बरोबर आहे का नाही? होय. आणि त्यांच्यासाठी कायदे केले जात आहेत. ती ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जसे इंग्रज कायदे करीत होतेत का, तसे कायदे करण्यासाठी आता राज्यकर्ते जर त्या विधिमंडळांचा आणि सत्तेचा उपयोग करणारे असले तर सामान्य माणसाचे प्रश्न यापुढे कधीच सुटू शकत नाहीत. बरोबर आहे का नाही? मला तर एवढी भीती वाटते की आता फक्त वाहन चालविण्यासाठी परवान्याची गरज आहे, वाहन चालविण्यासाठी असल्या पाट्यांची गरज आहे, वाहन चालविण्यासाठी तुम्ही टॅक्स भरण्याची गरज आहे. भविष्यामध्ये असे जर सत्ताधारी राहिले तर निश्चितपणे तुम्हाला आता पायी चालण्याचा परवाना काढावा लागेल. बरोबर का? तुम्ही जर रस्त्यावरून तुम्हाला जायचं असेल आणि तुम्ही जर पायी चालायला लागले तर तुमच्याकडे लायसन असणं आवश्यक आहे पायी चालण्याचं. तुमच्याकडे जर लायसन नसेल तर तुम्हाला फाईन बसवला जाईल. म्हणजे तुम्हाला पायी चालण्याचा सुद्धा आता टोल नाका बसेल, तुम्हाला टॅक्स बसेल, असं सरकार करू शकतं. कारण काय माहिती का, की जेव्हा सत्ताधारी उदंड होतात, माजोरे होतात, तेव्हा ते पैसा कमवण्यासाठी काही करू शकतात. म्हणजे एक प्रकारे हे सर्वसामान्य माणसाची लूटमार चालू आहे. काय, लोकांच्या हिताचा कुठेही विचार नाही. लोकांना किती भुर्दंड बसतोय, लोकांना पैसे कमवण्यासाठी किती अडचणी येत आहेत, बेकाऱ्यांची संख्या किती वाढते, दारिद्र्यातील लोकांची संख्या किती वाढते, परमानसी लोकांचं उत्पन्न किती, याचा विचार करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. परंतु लोकांच्या खिशातून पैसे कसे काढायचे याच्या योजना आखण्यासाठी मात्र भरपूर वेळ आहे आणि भरपूर त्यांच्याकडे कायदे तयार होत आहेत. म्हणजे ही धोक्याची घंटा आहे सर्वसामान्य माणसासाठी. आणि म्हणूनच सरकारने यामधून बोध घेतला पाहिजे की 49% लोकांनी फक्त त्या पाट्या घेतल्यात, 51% लोकांनी बहिष्कार का टाकला आहे याचा शोध घेतला पाहिजे ना. का बळजबरी करायची की नाही तुम्ही भराच, नाही तर तुम्हाला आता जेलमध्ये टाकू, नाहीतर तुम्हाला तुमच्या गाड्या जप्त करू, नाहीतर तुम्हाला कोर्टामध्ये उभे करू. म्हणजे तुमच्या 200-500 रुपयासाठी लोकांना आता कोर्टाच्या वाऱ्या तुम्ही करायला लावणार. बरोबर आहे का नाही? दंड लावल्याच्या ह्याच्याखाली. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही जर अशी खाजगी लोक रोजकरी लावून जर लोकांच्या वाहनाचे फोटो काढून त्याला जर दंड मारीत असले तर मला सांगा की उद्या जर गाड्या रस्त्यावरती उभ्या आहेत, सार्वजनिक ठिकाणी गाड्या उभ्या आहेत, आणि त्याला जर तुम्ही समजा हेल्मेट नाही, त्याच्या गाडीची हेडलाईट तुटलेली आहे किंवा त्याच्या गाडीवरती काही स्क्रॅच गेलेले आहेत म्हणून दंड मारणार का तुम्ही आता उभ्या गाड्यांना? ही तर बळजबरी होऊ शकते ना. कारण एवढी वाईट परिस्थिती, म्हणजे तुमचा काही गुन्हा नसताना तुम्ही रस्त्यावर नसताना लावलेल्या गाड्यावरचे फोटे काढून त्याच्यावर जर दंड मारण्याची सुद्धा खाजगी लोकांकडून जर कारवाई होत असेल तर हे रजाकार बरे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आपण आता चाललेलो आहे. मग हे कुठंतरी थांबायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग ह्या मला सांगा की बरं हे फाईन कोणाला मारायला लागले माहिती का? 2019च्या अगोदर ज्या गाड्या घेतलेल्या लोकांनी त्या गाड्यांचं हे प्रमाण आहे 2,10,00,000.
बरोबर आहे का नाही? नवीन गाड्याचं प्रमाण नाही. 2019च्या अगोदर एवढ्या गाड्या होत्या आपल्याकडे. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गाड्या आहेत ना, त्यांना 15 वर्ष होऊन गेलेले. आता 15 वर्ष होऊन गेलेल्या गाड्याचं कसं आहे माहिती आहे, कागदपत्र बंद पडलेले असते. मग आता त्यांचं काय करावं लागतं, RTOमधून रिपासिंग करावं लागतं. मग आता तुम्हाला सांगा, 500 रुपयाची किंवा 300 रुपयाची पाटी बसविण्यासाठी जर त्या गाडीचे कागदपत्र बंद पडलेले असले तर तो RTOमध्ये जाणार आणि तिथं RTOचा पुन्हा दंड भरणार, काय 2-5 हजार रुपये. मग ते कागदपत्र चालू करून घेणार. कागदपत्र चालू करून घेतल्यानंतर मग ही 300 रुपयाच्या पाटीसाठी त्याने रजिस्ट्रेशन करायचं. म्हणजे 15 वर्ष होऊन गेलेल्या गाडीची मार्केट व्हॅल्यू आज 5-7 हजार रुपये, 10 हजार रुपये नाही, त्यासाठी त्याने आता 10-5 हजार रुपये खर्च करायचे. बरोबर का? आणि नसल करायचं तर गाडी भंगारात विकून टाकायची. त्याशिवाय पर्यायच नाही ना, नाहीतर तुम्हाला दंड बसेल. म्हणजे फायदा काय माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे जुन्या गाड्या तुम्ही वापरायच्या नाही. वापरायच्या असेल तर पाटीचा खर्च करा, रजिस्ट्रेशनचा खर्च करा, पुन्हा PUC काढा, पुन्हा त्याचा इन्शुरन्स काढा. म्हणजे हे कायदेशीर तुम्हाला बंधनकारक आहे. मान्य हे बंधनकारक आपण असलं पाहिजे, परंतु त्या गाड्या झाल्यात 15 वर्षाच्या. मग 15 वर्षानंतर त्या गाडी वापरणं तुम्ही बंद करा. बरोबर. आणि नवी गाडी घ्या ना. म्हणजे नवी गाडी घ्यायला पुन्हा ते कुठं गेला, शोरूमला. शोरूम कोणाचं, कुठल्या तरी ऑटोमोबाईल्स कंपनीचं. बरोबर आहे का? मग पैसा पुन्हा कोणाकडे चालला, तो चालला भांडवलदाराकडे चालला. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा की याच्या माध्यमातून तुम्ही कसं जरी फिरले आणि काही जरी केलं तरी शेवटी सरकार पैसे कोणाला कमवून देतंय, भांडवलदाराला कमवून देतं. गळचेपी सर्वसामान्याचीच आहे. किती वाईट परिस्थिती आहे. ठीक आहे बाबा, तुमची 15 वर्ष झालं गाडीची, तुम्ही आता काय करा, मोठ्या हायवेवरती येऊ नका, तुमच्या गावात फिरा, बारकाल्या रस्त्यात फिरा, शेतीची कामं करा, किंवा जे दूधवाले त्यांना त्या गाड्या विकून टाका ना, त्याचे 2 पैसे येतील. मग ज्या अशा कामगार लोक ज्या गाड्या वापरत आहेत किंवा शेतीच्या कामासाठी शेतकरी दूध वाहण्यासाठी ज्या गाड्या वापरत आहेत त्यांना सवलत द्या ना. त्याला कशाला पाटीला फाईन, त्याला कागदपत्राला काढायला फाईन. ते बिचारा आपलं ती माल वाहतूक म्हणून ती गाडीचा वापर 2 वर्ष करीन, त्याच्यापेक्षा काय करणार. पण त्याला तुम्ही नाक दाबून पैसाच मिळाला पाहिजे असं जर तुमचं वर्तणूक काढलं तर हे सर्वसामान्य माणसाला त्याची गळचिपी करण्यासारखं आहे आणि त्याला लुटण्यासारखं आहे. जसं वाटमारी होते का नाही, सरकारच वाटमारी करायला म्हटले. मग लोकांनी न्याय मागायचा कोणाकडं, बरोबर आहे का, जायचं कोणाकडं. अशी वाईट परिस्थिती चालू आहे. धन्यवाद.